आईला म्हणाल, आई आज संध्याकाळी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचंय. मुलगा झोपी गेला, पहाटे लवकर उठला, आईला उठवलं, आईला सांगितलं लवकर भाकरी टाक, मी आंघोळ करून येतो. आई चुली पुढे गेली, पोरगा आंघोळीला गेलं. आईनं लालबुंदा फुललेल्या निखाऱ्यावर भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच लालबुंदा निखाऱ्यावर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परतलं, ताट्यावरून बसलं. आईला सांगू लागलं, आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. आईनं त्या लालबुंदा फुललेल्या निखाऱ्याची भाकरी काढली, मोडली, दुमडली, पोराच्या थालीत टाकली. तोपर्यंत पोराच्या आरळी घुमली, आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. आईने इकडे तिकडे बघितलं, लालबुंदा फुललेल्या निखाऱ्यावरचं दुधाचं पातेलं सुद्धा गरमागरम लालबुंदा झालं होतं. उचलायला काहीतरी हवं होतं, पण सापडत नव्हतं. पोराच्या आरळी घुमत होती. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईने इकडे तिकडे बघितलं, पण सापडे ना. पोराची पुन्हा आरळी, आई लवकर. शेवटी आईनं विचार नाही केला, तशाच रिकाम्या बोटाने त्या गरमागरम लालबुंदा पातेलं उचललं. चर्र दिशी चटका बसला. कळ फार मस्त का झिंझिण्या उठवी केली. डोळ्यातनं खळ दिशा अश्रू सुटला. चटका सोसवेना, हात झटक्यात माग आला, पदरात गुंडाळला गेला. पण तोपर्यंत पोराची पुन्हा आरळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं भाजल्या बोटांचा विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटांनी त्या गरमागरम लालबुंदा पातेलं पुन्हा एकदा उचललं. पुन्हा एकदा चर्र दिशी चटका बसला. कळ फार काळचा थेट करत गेली, पण खट्ट धरलं पातेलं. सगळा चटका सोसत राहिली. पोराच्या थाळीत दूध ओतत राहिली. दूध ओतताना पोरानं बघितलं, आईच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. पोरग मान खाली घालून दुधात भाकरी कुस्करून निमुटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरग जत्रेला निघालं. आईनं कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्यात घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयाची नोट काढली, पोराच्या हातावर दिली. सांगितलं, काहीतरी खायचं, काहीतरी घ्यायचं, उपाशी राहू नकोस. पोरग 10 रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं. दिवसभर जत्रेत रमलं. गरगर फिरणारे पाळणे बघितली, जिलेबी बघितली, पताशी बघितली, खेळणी बघितली. हरकून गेलं, बहरून गेलं, आनंदून गेलं जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरग घरी परतायला लागलं. आई दाराशी वाट बघत होती. मुलगा लांबून येताना दिसला. आईला हैसं वाटलं. लगबगीनं जवळ गेली, पोरला कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. त्याला विचारलं, अरे काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? जिलेबी खाल्लीस का? खेळणी घेतलीस का? अरे तुला 10 रुपये दिले होते, काय केलंस त्याचं? तसं पोरग आईच्या कुशीतनं बाजूला झालं. आईला म्हणाल, अगं धीर तर जर सांगतो तरी एमली सांगणार लवकर, काय आणलेस त्या 10 रुपयांचं? तसं पोरग आईला म्हणाल, आई डोळे मीठ. आई म्हणली, का रे? नाही नाही, डोळे मीठ आधी. आईने डोळे मिटले. हा, मिटले डोळे. आता दाखवू, काय आणलेस त्या 10 रुपयांचं? आई डोळे मिट, नीट घट्ट उघडायचे नाहीत अजिबात. आई म्हणली, हो रे बाबा, मिटले डोळे घट्ट. आता दाखवू, काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? आणि त्या 10 रुपयांचं काय आणलं हे दाखवायला पोरनं खिशात हात घातला आणि खिशात आणलेली 10 रुपयाची सांडशी काढली आणि आईच्या हातावर ठेवली. त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या माऊलीला झाला आणि डोळ्यातनं खळखळ खळाश्रू ओखळायला लागले. पोरला घट्ट उराशी कवटाळलं. अरे धन्य झाली कुसुमाची,